आणि विधानसभेच्या आवारामध्ये गुंड जमवून विरोधी पक्षाचे आमदार जे आहेत त्यांना मारहाण करणं, गुजरातला मुंबई जोडा आणि दुर्दैवाने हे भांडवलदार हे बरेचसे गुजराती भाषिक होते. मराठी भाषिकांनी स्वतःबद्दलचा जो न्यूनगंड आहे, तर मराठी आणि महाराष्ट्र याची जी थोडीशी गळचेपी किंवा काही जाणून बुजून केलेली काही विशिष्ट इतिहासामधून घडत आलेली जी आहे त्याच्यावर मात करायची असेल तर काय घडवायला पाहिजे आपल्याला? मग किती काय काय प्रक्रियांचं आपल्याला संघटन करायला पाहिजे? हिंदी भाषा म्हणून कोणाचा विरोध नाहीच आहे, तर पहिलं स्पष्ट केलं पाहिजे. म्हणजे औपचारिकरित्या बदलता येतो, कायदेशीररित्या बदलता येतो, परंतु एका धर्मातून एक धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जावं लागतं. त्याच्यामुळे त्यांना मुंबई काबीज करायची आहे, त्याच्यासाठी हिंदीची सक्ती केली की आपण विरोध करणार आहे, त्यांना नक्की माहिती आहे. दुसरा भ्रम त्याच्यामागे, हिंदी ही हिंदूंची भाषा आहे. नमस्कार माझ्या मराठी बंधू भगिनींनो. होय, मी मराठी अशासाठी म्हणतेय कारण आज आपण अशाच विषयावरती बोलणार आहोत, जो विषय आहे मराठी भाषा आणि महाराष्ट्र. मुळात महाराष्ट्र निर्माण कधी झाला तर 1960 नंतर. 1960 साली जी चळवळ उभी राहिली त्यातून महाराष्ट्र हे राज्य म्हणून निर्माण झालं. आणि त्या चळवळीमध्ये कोण होतं तर प्रामुख्याने डाव्या पक्षांची भूमिका त्या चळवळीमध्ये निर्णायक राहिलेली आहे. यामध्ये मग डांगे असतील, SM जोशी असतील, नाना पाटील असतील, कॉम्रेड असतील, प्रबोधनकार ठाकरे, प्र.के. अत्रे यांची त्यावेळी युती होती. आणि आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, MNSचे नेते राज ठाकरे असतील, हे वेळोवेळी मराठी भाषेसाठी भूमिका घेताना आपल्याला दिसून येतात आणि डाव्या पक्षांचे नेते सुद्धा यामध्ये आहेत. यांनी वेळोवेळी मराठी भाषेचा विषय लावून धरलेला आहे. आणि याचाच एक भाग म्हणून पुण्यामध्ये मराठी कारण परिषद पार पडली. आणि याच निमित्त अजित अभ्यंकर सरांनी महाराष्ट्रा वळूनी बघ जरा नावाची एक पुस्तिका लिहिलेली आहे. मुळात अजित अभ्यंकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत. सोबतच कामगार आणि शेतकरी चळवळीमध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत. राजकीय अर्थव्यवस्थेचे अभ्यासक आहेत आणि सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटीमध्ये तत्वज्ञान, राज्यशास्त्र या विषयांचे व्हिजिटिंग प्राध्यापक आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जागरण या युट्यूब चॅनलमध्ये. आज मला इतकं भारी वाटतंय कारण आज आपण मराठी या विषयावरती बोलतोय, सोबतच महाराष्ट्र सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जर पाहिलं तर हिंदी सक्ती हा विषय आपल्याला ऐकीव आहे. हिंदी सक्तीकडे तर मी येतेच आहे. मुळात मी माझ्या जी सुरुवात केली त्यामध्ये मराठी कारण हा शब्द वापरला. मराठी कारण म्हणजे नेमकं काय? कारण आम्ही समाजकारण ऐकलेलं आहे, राजकारण ऐकलेलं आहे, अर्थकारण ऐकलेलं आहे. मराठी कारण म्हणजे नेमकं काय? अगदी तुम्ही थेट प्रश्न विचारलाय, त्याबद्दल आभार. आपण जेव्हा राजकारण, समाजकारण, अर्थकारण हे शब्द वापरतो तेव्हा आपल्याला नेमकं काय म्हणायचं असतं? तर आपल्याला असं म्हणायचं असतं की अर्थ म्हणजे अर्थव्यवस्था असेल, आर्थिक प्रक्रिया असेल, राजकारणामध्ये राजकीय प्रक्रिया, राजसत्ता असेल, समाजकारणामध्ये सामाजिक रचना असेल, हे डोळ्यासमोर धरून ते घटित होण्यामागे ज्या काही सगळ्या प्रक्रिया घडतात, सामाजिक असतील, राजकीय असतील, सांस्कृतिक असतील, अगदी मानसिक असतील, काही असतील, त्या सगळ्या प्रक्रियांचा जो एक समुच्चय असतो त्याला उद्देशून कारण हा शब्द वापरला जातो. म्हणजे ते कार्य, अर्थ हे कार्य आणि त्याचं कारण म्हणून असणाऱ्या शेकडो सामाजिक, राजकीय, आर्थिक वगैरे वगैरे प्रक्रिया, या अर्थाने आपण अर्थकारण, समाजकारण शब्द वापरतो. तसा मराठी कारण याचा अर्थ असा की मराठी भाषेचं आणि म्हणजेच मराठी भाषा आणि महाराष्ट्र यांचा अतूट असा जैव संबंध आहे. तेव्हा त्या दोन्हीचं घटित, हे दोन्ही ज्याच्यामुळे घडतं किंवा घडणार आहे, घडावं असं आपल्याला वाटतं किंवा जे घडत नाही आहे असं वाटतं, त्याच्या मागे ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांचा एक जैव पद्धतीनं असा विचार करणं आणि कृती करणं, याला आपण कारण असा शब्द, म्हणजे थोडक्यात ज्याच्यामुळे मराठी आणि महाराष्ट्र घडेल, घडावा असं आपल्याला वाटतं, त्या सगळ्या प्रक्रिया एकत्र आणणं, त्याच्यामध्ये राजकारण अर्थात एक मुख्य असेलच, त्या सगळ्याला उद्देशून आम्ही मराठी कारण हा शब्द वापरलेला आहे. आणि मराठी कारण परिषद का? तर मराठी आणि महाराष्ट्र याची जी थोडीशी गळचेपी किंवा काही जाणून बुजून केलेली काही विशिष्ट इतिहासामधून घडत आलेली जी आहे त्याच्यावर मात करायची असेल तर काय घडवायला पाहिजे आपल्याला? मग किती काय काय प्रक्रियांचं आपल्याला संघटन करायला पाहिजे? ते सगळं करण्यासाठी म्हणून काहीतरी जी आम्ही सामूहिक प्रयत्न करतो आहोत, होणार आहेत, ते म्हणजे मराठी कारण. आणि त्याला आपण मराठी कारण
त्यांचे आम्ही एकत्र आलो लोक. आता मुंबई विद्यापीठातले प्राध्यापक मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार असतील, त्यांचं मराठी अभ्यास केंद्राचे सगळी मंडळी असतील, चिन्मयी सुमित असतील, त्याप्रमाणे नीरज हातेकर असतील, असे अनेक सगळे लोक, लक्ष्मीकांत देशमुख असतील आपल्या मराठी भाषा समितीचे, असे साहित्यिक आहेत ते, असे सगळे आम्ही एकत्र लोक आलो आणि आम्ही एकत्र विचार केला, काही निर्णय घेतले, काही ठराव केले. त्या सगळ्याला आम्ही मराठी कारण असं म्हणतोय. पण मराठीची गळचेपी होती असं का वाटतंय? मराठीची गळचेपी होती नाहीये, ती केली जाते. नुसती बरं. होत नाहीये, तर ती केली जाते. आणि याच्या मागे एक अर्थकारण, राजकारण आणि एक व्यापक असा काही लोकांचा विचार आणि काही डिझाईन सुद्धा त्याच्या मागे आहे. काही स्वाभाविकपणे न कळत आपल्या मराठी भाषिकांकडनं सुद्धा होते. मराठीची गळचेपी मी असं म्हणेन की मराठी भाषा आणि त्याच्या मागे महाराष्ट्र हे का कात्रीत सापडलेत. कात्री अशा अर्थानं त्याचं कात्रीचं जे एक पातं आहे ती म्हणजे केंद्रातलं भाजपचं सरकार आहे. त्याच्यामध्ये मोदी, अमित शहा, संघपरिवार यांची काही विशिष्ट दृष्टी आहे, विशिष्ट उद्दिष्ट आहेत. ते एक पातं आहे. आणि दुसरं पातं जे आहे ते आपली मराठी भाषिकांची, सामान्यांची आणि मध्यमवर्गीयांची, विशेषतः त्यातले बुद्धिवादी समजणाऱ्या विभागाची एक टोकाची अशी अनास्था, एक विशिष्ट अशा प्रकारची ज्याला म्हणतं अत्यंत अतिमहत्वाकांक्षी आर्थिकदृष्ट्या झालेली अशी दृष्टी, हरवलेली सांस्कृतिक दृष्टी, ही त्याच्यातून निर्माण झालेली अनास्था, या दोन्हीच्या कात्रीमध्ये मराठी भाषा आणि महाराष्ट्र सापडलं आहे. मराठी शाळेत मुलं जात नाहीत. मराठी माध्यमातून शिकणं म्हणजे कमीपणाचं समजलं जातं. मराठी सिनेमा बघायला लोक जात नाहीत. काही मराठी सिनेमे बंद पाडण्याची पण काही लोकांनी पद्धतशीर मोहीम पण घेतलेली आहे, अत्यंत फालतू कारणावरनं. हे सगळं जे आहे, हे सगळं एका बाजूला अनास्था किंवा मराठीबद्दलची तुच्छता आणि दुसऱ्या बाजूला सरकारचं जाणीवपूर्वक घेतलेलं मराठी विरोधी धोरण, याच्या कात्रीत मराठी भाषा आहे. म्हणजे नेमकं काय, तुम्हाला कशाबद्दल बोलायचं? आता एक व्यापक प्रक्रिया आहे. आता आपण सुरुवात करूया हिंदी भाषेची पहिलीपासूनची सक्ती. एक एक्झॅक्टली, म्हणजे तात्कालिक मी याच विषयावरती येणार होते. मी म्हटले मी माझ्या तोंडून बोलण्यापेक्षा तुम्हाला नेमकं कशावरती बोट ठेवायचंय ते तुम्ही सांगा. आता सुरुवात, आता हे असं आहे, इतके घटक आहेत त्याची मोठी यादी करायची म्हटली तर 4 तास पुरणार नाहीत. आणि हा मी आता बोलणाऱ्या तक्रारीचा पाढा नाहीये. या एक सामाजिक प्रक्रिया आहेत आणि याला तोंड देण्यासाठी मराठी भाषिक आणि मराठी फक्त मराठी नव्हेत, वेगवेगळे प्रादेशिक भाषांमधले सगळेच जाणते लोक, सगळेच विचारी संवेदनशील लोक हे आज जागृत झालेले आहेत. आणि कुठल्याही दुराभिमानाशिवाय निर्वैर पद्धतीनं हे जे देशामध्ये हिंदीच्या नावाने जे एक राजकीय आक्रमण सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये उभे ठाकणार आहेत. त्याची सुरुवात महाराष्ट्रात तात्कालिक घटक कुठला ठरला, ज्याला आपण ट्रिगर म्हणतो. म्हणजे सुरुंगाची दारू भरलेली आहे, कुठेतरी काडी टाकतं, कोणीतरी पेट घेतं. तसं ते मे महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारने एक शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून एक अत्यंत कल्पनारम्य म्हणता येईल असा निर्णय घेतला की पहिलीपासून हिंदीची सक्ती केली जाईल. कशा करता? तर त्यांनी सांगितलं की त्रिभाषा सूत्र हे देशामध्ये स्वीकारलेलं आहे, तो नवीन शैक्षणिक धोरणाचा भाग आहे असं यांना कोणी सांगितलं माहीत नाही. पण दादा भुसे यांचा शिक्षणाशी काय संबंध आहे मला माहीत नाही. देवेंद्र फडणवीसांचा RSS सोडून आणि गृह खातं सोडून म्हणजे काय म्हणजे ते कार्य करतात मला खरंच माहिती नाही. गृह खात्यामध्ये सुद्धा नेमकं काय चालू आहे याची फारशी कोणाला कल्पना नाही आहे. पण त्यांना असं वाटलं की नवीन शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्र आहे. खरं म्हणजे ते नाही आहे, पण त्यांनी जसं ठरवलं आहे. आणि म्हणून म्हणले की आता महाराष्ट्रात काय केलं पाहिजे. आणि ते रेखावार नावाचे एक IAS अधिकारी आहेत, त्यांचा शिक्षणाशी तिळ मात्र काही संबंध नाही. त्यांना ते खात्याची जबाबदारी दिली कुठल्या तरी त्या मला वाटतं राज्य शिक्षण परिषदेच्या याच्यामध्ये. त्यांनी जाहीर केलं की पहिलीपासून हिंदीची सक्ती केली जाईल. म्हणजे पहिलीपासून आमच्या मुलांनी 3 भाषा शिकायच्या. मराठी आणि इंग्रजी आत्ता शिकतायत. हे अत्यंत अशैक्षणिक आहे. त्याच्यामुळे त्याचे शिक्षणावरती भयंकर परिणाम होणार आहेत आणि हा ट्रिगर ठरला. पण बिघडलं कुठे? हिंदी सक्ती केली, बिघडलं कुठे? आता अत्यंत
मला अगदी योग्य प्रश्न वाटतो, कारण या प्रश्नाला सामोरं जाणं अत्यंत आवश्यक आहे. हं. हिंदी भाषा म्हणून कोणाचा विरोध नाहीच आहे, तर पहिलं स्पष्ट केलं पाहिजे. खरं म्हणजे कुठल्याच भाषेला विरोध नाहीये. पण जे काही बोललं गेलं ते हिंदी सक्तीवरूनच बरोबर. बोललं आता गेलं. सक्ती, हिंदी सक्ती आणि ती पहिलीपासूनची सक्ती हा मुद्दा आहे. लक्षात घ्या, शिक्षणाचं काही एक मानसशास्त्र असतं. मुलांची डोकी म्हणजे खोकी नाहीत, की ज्याच्यामध्ये तुम्ही किती पुस्तकं भरू शकता आणि ते पॅक करू शकता. मुलांची डोकी म्हणजे बँकेचे अकाउंट नाहीत, की तुम्ही किती पैसे त्याच्यात टाकू शकता. ती एक मानसिक बौद्धिक प्रक्रिया आहे. आणि त्या मानसिक बौद्धिक प्रक्रियेमध्ये शिक्षण तज्ज्ञ असं सांगतात, तर रमेश पानसेंसारखे शिक्षण तज्ज्ञ आहेत, की ज्यांनी या विषयावरती अनेक वर्ष अभ्यास केलेला आहे. कित्येक शाळा त्यांनी चालवलेल्या आहेत, आदिवासी भागात चालवलेल्या आहेत. त्यांच्यासारखे अनेक आहेत. तेव्हा शिक्षण तज्ज्ञांचं, विशेषतः मेंदूचं शास्त्र या अर्थाने सुद्धा, म्हणजे केवळ मानसशास्त्र नव्हे, तर मेंदूची क्षमता, फिजिकल लिमिट, न्यूरोलॉजिकल लिमिट ज्याला आपण म्हणतो, या अर्थाने जर विचार केला तर मूल 8व्या वर्षी एकच भाषा औपचारिकरित्या शिकू शकतो. माझा शब्द लक्षात घ्या. औपचारिक पद्धतीने जर भाषा शिकवायची असेल, औपचारिक शिक्षणामध्ये एकच भाषा येऊ शकते. मग साधारण 4थीमध्ये, म्हणजे साधारण आपण म्हणूया की 13व्या वर्षी वगैरे त्याला बरोबर 13वाच वर्ष येईल ना, हां, सॉरी 10व्या 11व्या वर्षामध्ये त्याला दुसरी भाषा शिकवली जाऊ शकते. आणि साधारण 8वी नंतर म्हणजे 14व्या वर्षी त्याला तिसरी भाषा इंट्रोड्यूस केली जाऊ शकते. आणि आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये बऱ्याच वर्ष हेच तत्व होतं. मी जेव्हा शाळेत शिकलो तेव्हा 5वीमध्येच आम्हाला 2 भाषा ॲड झाल्या, पण 5वीपर्यंत एकच भाषा होती. त्यानंतर 2 भाषा आल्या. तेव्हा हे शैक्षणिकदृष्ट्या हे चुकीचं आहे. मुलांच्या मनामध्ये आपण जे शिकतो आहोत त्याच्याबद्दलची जर नकारात्मक भावना आली तर मुलं शिकायचं बंद करतात. मुलांचा मेंदू त्याच्यामध्ये ज्या प्रकारची स्राव निर्माण होतात निगेटिव्हिटीमुळे, समोरच्या परिस्थिती शिक्षणाबद्दलच्या, त्याच्यामुळे त्यांची आकलन प्रक्रिया ही थांबते, ही घटते. त्याच्यामुळे एकंदर म्हणजे फक्त मराठी भाषेवरती परिणाम होत नाही, ते इतिहास, भूगोल, गणित शिकत असेल तर त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो. पण दुसरीकडे असंही म्हटलं जातं की लहान मुलं कितीही भाषा शिकू शकतात, कारण त्यांचा मेंदू हा त्यावेळी तयार होत असतो अगदी खरं. वेगवेगळ्या गोष्टी ह्या अडॉप्ट करण्यासाठी. अगदी अगदी बरोबर आहे. मी असं म्हणलं मगाशी, मुलं औपचारिक पातळीवरती एकच भाषा शिकू शकतात या वयामध्ये, म्हणजे 6 वर्षापासून 9-10 वर्षापर्यंत. तुम्ही जी म्हणताय ती परिसर भाषा. भाषा आत्मसात करणं वेगळं आणि भाषा औपचारिकरित्या शिकणं वेगळं, या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. परिसर भाषा ही आत्मसात केली जाऊ शकते. आपण आता मातृभाषा ज्याला म्हणतो, ती मातृभाषा म्हणजे काय, आईची भाषा असते, याला शब्दशः काही महत्त्व नाहीये. आईची भाषा याचा अर्थ कुटुंबाची भाषा, आईची भाषा याचा अर्थ त्याच्या परिसराची भाषा, म्हणजे लाक्षणिक अर्थाने तो शब्द आहे. तेव्हा परिसराची जर भाषा असेल, ती जी कुठली असेल ती परिसर भाषा तो धाड आत्मसात करतो. 1 नाही 4 सुद्धा करेल आणि करतात मुलं. परंतु तुम्ही जर त्याला औपचारिक भाषा, विशेषतः लिपी ज्याची थोडीशी वेगळी आहे किंवा त्याचे भाषिक म्हणजे थोडंसं सिंटॅक्स त्याचा वेगळा आहे वगैरे, वाक्यरचना वेगळी आहे, लिहाजा वेगळा आहे त्याचा, हे जे आहे हे औपचारिक शिक्षण झालं. लेखन असेल त्याचं, कारण तो लिहायला शिकत असतो. त्या औपचारिक पातळीवरती 2 नाही, एकच. पण मराठी आणि हिंदी या तर सारख्याच मानल्या जातात. बरोबर आहे, हाही मुद्दा अगदी बरोबर आहे. पण सारख्या आहेत म्हणूनच त्या पहिलीपासून नकोत. प्रत्येक भाषा ही आपली काही सांस्कृतिक लेणी घेऊन जन्माला येते आणि विकसित होत असते. आणि मराठी भाषेचं तसं हिंदी भाषेचं आहे. मी हिंदी भाषेला काही कमी लेखतो अशातला भाग नाही. परंतु तुम्ही पहिलीपासून जो मुलगा मराठी आणि हिंदी हे समान असल्यामुळे, लिपी बरीचशी समान असल्यामुळे त्याच्यामध्ये भेद करू शकत नाही, त्याला जर तुम्ही औपचारिक पातळीवरती दोन्ही भाषा एकाच वेळेला त्या न कळत्या वयामध्ये त्याच्या नकळतपणे त्याच्या डोक्यात जर घातलीत तर मराठी ही हिंदी मिश्रित होईल. आणि मराठी आज जी आपण बोलतो ती मराठी राहणार नाही, ती मराठी हिंदी होईल. आणि थोडक्यात त्याचा परिणाम म्हणून मराठी म्हणजे मराठी भाषिक जो महाराष्ट्र आहे तो मराठी भाषिक राहणार नाही. आजच तुम्ही बघा, आज बघा, फार दूर जायची गरज नाही आहे. आज जर तुम्ही ज्याला उच्च शिक्षित असं म्हणलं जातं,
अशी इंग्रजी माध्यमातून शिकलेली मराठी मुलं जेव्हा एकमेकांशी बोलतात तेव्हा ते हिंडो इंग्रजी असं काहीतरी बोलतात आणि मधूनच एखादं ए काय म्हणतेस तू असं म्हणून एखादं मराठी वाक्य टाकतात. म्हणजे त्या 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 भाषेला तुम्ही ते विशेषतः रेडिओ मिरची टोमॅटो भेंडी वगैरे जे काय आहे त्याच्यावरची जर सगळी तुम्ही भाषा पाहिलीत तरी भाषा नेमकी काय आहे हेच मला कळलं. म्हणजे भाषेच्या प्युरिटीबद्दल मी बोलत नाही. त्या भाषेतून भाव काय व्यक्त होतो ते म्हणजे असे टप्पे खेळावे तसं मला वाटतं की कुठेच कुठलाही भाव कुठलीही भावना त्याच्यातून पूर्णपणे व्यक्तच होत नाही. म्हणजे म्हणून मी सांगतो की भाषेच्या शुद्धतेला किंवा एखादा शब्द दुसऱ्या भाषेतून घ्यायला अशा प्युरिटीच्या म्हणजे ब्राह्मणी कल्पनेतनं मी बोलत नाहीये. मी तुमचा भाव व्यक्त करण्याची जी भाषेची क्षमता आहे ती क्षमता पूर्णपणे न वापरता किंबहुना मारून ती अर्थहीन करून अशा प्रकारे ही जी तथाकथित मिश्र भाषा बोलली जाते त्याच्यामुळे केवळ भाषा मरत नाही. भाषेला काही माणसांशिवाय स्वतंत्र अस्तित्व नाहीये आणि असू शकत नाही, प्रश्नच उद्भवत नाही काही. परंतु इथे फक्त भाषेला म्हणजे धोका पोचतो असं नाही. तुमच्या भाषेच्या व्यक्त करण्याच्या क्षमतेला म्हणजे तुमच्या स्वतःच्या क्षमतेला आणि म्हणून भाषेच्या क्षमतेला धोका पोचतो आणि तो असा पोहोचेल म्हणून या समान असलेल्या भाषा तर अजिबात एकत्र शिकवू नयेत. त्या एका योग्य स्टेजला शिकवाव्यात. मराठी अस्मिता जपायची आहे का? मराठी अस्मिता, मराठी भाषा आणि महाराष्ट्र हे मी खरं म्हणजे वेगळे करत नाही. कारण अस्मिता ही अशी लादण्याची गोष्ट नाही, ती आपोआप तयार होते. जेव्हा लादली जाते तेव्हा त्याच्यामागे कोणाचा तरी हेतू चुकीचं राजकारण असतं. कारण मी चुकीचं अशासाठी म्हणतो, योग्य राजकारण आम्ही करतोय आणि राजकारण करणं हे चुकीचं आहे हे मला अजिबात मान्य नाही. म्हणजे असं बोलण्यासारखं आहे, एखादा कप आहे त्याला फक्त आतली बाजू आहे बाहेरची बाजूच नाही असं माणसू शकत नाही ना. प्रत्येक वस्तूला वेगवेगळी अंग असतात. तसं मराठी हा विषय महाराष्ट्र विषय असेल त्याला एक राजकीय बाजूही आहे. मी चुकीच्या राजकारणाबद्दल बोलतोय. चुकीचं राजकारण, दिशाभुलीचं राजकारण, द्वेषाचं राजकारण जेव्हा येतं तेव्हा मग त्याला अस्मितांचे टोचणारे कंगोरे येतात. ते ते स्मूथली जात नाहीत, उलट ते कुठेतरी असे घुसत जातात की ज्याच्यामुळे समाजाची हानी होते. तर मराठी अस्मितेच्या बद्दल मी नक्की बोलतोय. पण मी ज्या मराठी अस्मितेबद्दल बोलतोय त्या अस्मिता म्हणजे काय हेच मी प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो. बघा, अस्मिता साधा संस्कृत शब्द आहे. अस्मी, अस्मी म्हणजे असणे. जी गोष्ट, जी ओळख, अस्मिता म्हणजे ओळख, जी ओळख तुम्हाला कुठल्याही विशेषणाशिवाय प्राप्त होते, केवळ तुमच्या असण्यामुळे प्राप्त होते, स्वाभाविकपणे तुमच्या परिसरातून ती तुम्हाला मिळते, तुमच्या जीवन व्यवहारामधून स्वाभाविकपणे कुठलेही पद कुठलेही कर्तृत्व दाखवल्याच्या आधीच निरपेक्षपणे तुम्हाला ती मिळते, ती असते तुमची अस्मिता. म्हणजे मी महाराष्ट्रात जन्मलो, मी मराठी भाषा बोलायला लागलो म्हणून मला मराठी अस्मिता मिळते असं नाही. जेव्हा मी मराठी वाङ्मय वाचतो, मराठी आमचे संत बघतो, वारकरी बघतो, सांस्कृतिक काही उत्सव बघतो, म्हणजे ज्याला सांस्कृतिक म्हणता येईल असे या नावाने केलेल्या उत्सवाबद्दल मी बोलत नाहीये, कारण हा भेद आता करणं फार आवश्यक झालेलं आहे. म्हणजे मी डीजेच्या उत्सवाबद्दल बोलत नाही, मी सांस्कृतिक उत्सवाबद्दल बोलतोय. आणि त्यामुळे मी गणपती उत्सवाबद्दल पण बोलत नाहीये. तेव्हा जे खऱ्या अर्थाने सांस्कृतिक उत्सव आहेत मराठीचे, ते जर आपण पाहिले, मराठीतलं त्या अर्थाने वाङ्मय पाहिलं, याच्यातून मला केवळ एक भाषा कळते असं नाही, एक विचार करण्याची पद्धती कळते. एक त्याच्यातून मला एक जगाविषयीचा दृष्टिकोन नकळतपणे माझ्यामध्ये आत्मसात होत जातो. रस्त्यावरचं भांडण करताना सुद्धा मराठी माणूस वेगळ्या पद्धतीने करेल, उत्तरेतला वेगळ्या पद्धतीने करेल, दक्षिणेतला वेगळ्या पद्धतीने करेल. तेव्हा ही ही जी मराठी असण्याची जी जाणीव आहे ती मला भाषेतून, संस्कृतीमधून मिळते, उपजतपणे मिळते. ती माझी मराठी अस्मिता असते. मग धार्मिक अस्मिता आणि हां. भाषिक अस्मिता यातला नेमका फरक काय? फार फार छान प्रश्न तुम्ही विचारलात आणि संधी दिलीत मला तेही सांगण्याची. अस्मिता, भाषिक अस्मिता आणि धार्मिक अस्मिता याच्यातला सर्वात मूलभूत असा फरक हा आहे की धर्म हा बदलता येत नाही. म्हणजे औपचारिकरित्या बदलता येतो, कायदेशीररित्या बदलता येतो, परंतु एका धर्मातून एक धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जावं लागतं. म्हणजे धर्माची एक व्यवस्था आहे.
त्याला एक बंदिस्तपणा आहे. म्हणजे मी अर्थात धर्मसंस्थेबद्दल बोलतोय हां. गांधीजींची धर्मशीलता वेगळी होती. मी धर्मशीलतेबद्दल बोलत नाही. मी हे धार्मिक मुखंड जे आहेत किंवा धर्माच्या ज्या भिंती आहेत, त्या निमित्ताने ज्या अस्मिता निर्माण झालेल्या आहेत त्याच्याबद्दल बोलतोय. त्या त्या अपेक्षेने जर पाहिलं, तर त्याच्यामध्ये एक धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जावं लागतं. म्हणजे मी एकाच वेळा 2 धर्माचा आहे असं जर मी म्हटलं, तर ताबडतोब त्याच्याबद्दल शंका घेतली जाईल. मग त्याला जिहाद काय वाटेल ते जे काही किळसवाणे हिंसक पोस्ट पडतील त्या त्या अर्थाने मी तो अर्थ स्वाभाविकच त्याच्यामध्ये आहे. धर्म सोडावा लागतो दुसरा धर्म स्वीकारण्यासाठी आजच्या धर्मसंस्थेच्या नियमाप्रमाणे. हा मला मान्य नाहीये, पण हा प्रचलित अर्थ आहे. भाषेचं तसं नाहीये. मी एक भाषा शिकतो आणि त्या भाषेची सगळी जी काय वैशिष्ट्य आहे, शैली आहे, त्यातली मूल्य आहेत, त्याच्या परिसरातली जी सांस्कृतिक मूल्य आहेत ती घेतो आणि मग दुसरी भाषा जेव्हा शिकतो तेव्हा ही मूल्य त्या मूल्याशी मी पडताळतो, नवीन काहीतरी त्याच्यात घेतो आणि ती दोन्ही मी माझ्यामध्ये आत्मसात करतो आणि तिसरी आणि चौथी आणि पाचवी असं मी काहीही करू शकतो. त्या दोन्हीचं मिळून नवीन काहीतरी मी घडवू शकतो. हे धर्माच्या प्रचलित अस्मितेच्या चौकटीमध्ये पाहिलं तर हे शक्य नाही. दुसरा मुद्दा असा की धार्मिक भाषा ही बदलत जाते. ज्ञानेश्वरांची भाषा ज्ञानेश्वरी मध्ये जी आहे किंवा चक्रधरांच्या मध्ये चक्रधरांच्या काळात लिहिल्या गेलेल्या लीला चरित्रामध्ये जी भाषा आहे मराठी किंवा महाराष्ट्री, तिचंच आजचं रूप मराठी आहे. पण ती भाषा आपल्याला सहजरित्या कळू शकत नाही, कारण भाषा बदलते, इतिहासामधून बदलते किंवा भाषा हे इतिहासाचं आणि समाजाचं घटित आहे, सामाजिक प्रक्रियांचं घटित आहे. धर्म सध्याची धर्मसंस्थेबद्दल बोलतोय मी, पुन्हा सांगतो. मी वारकरी संप्रदायासारख्या संप्रदायाबद्दल बोलत नाहीये. सध्याची बंदिस्त धर्मव्यवस्था जी आहे, हे सनातनी किंवा इस्लामी या पद्धतीने जे विचार करणारे लोक आहेत त्यांची ही परंपरा किंवा ही पद्धती ही एक बंदिस्तपणावरतीच आधारलेली आहे किंवा बंदिस्तपणा हा त्यांचा अभिमानाने मिरवण्याचा विषय आहे. आम्ही 1000 वर्षात अजिबात बदललेलो नाही. ही बघा आमची पोथी. अवाक्षराचाही बदल कधी झालेला नाही आणि तसंच आज व्हायला पाहिजे. हा बंदिस्तपणा, ठोकळेबाजपणा हा त्यांचा अभिमानाचा विषय आहे आणि आमच्या भाषेमध्ये तसं नाही आहे. भाषा ही घडते. भाषा जशी संस्कृती घडते, जसे लोक बदलतात तसे भाषेमध्ये नवीन शब्द येतात, दुसऱ्या भाषेतले येतात, पहिल्या भाषेतले घडत जातात. संस्कृतसारखी भाषा की जिथं भाषेची टांगसाळ म्हणजे शब्दांची टांगसाळ आहे, प्राकृत भाषा आहे. आम्ही उर्दूतले शब्द घेतो, आम्ही फारसीतले शब्द घेतो, सगळे घेतो आणि भाषा विकसित होते, श्रीमंत होत जाते. ही प्रचलित जी धर्माची बंदिस्त कल्पना आहे त्याच्यातून निर्माण झालेल्या या हिंसक अस्मिता आहेत, त्या अस्मिता विकसित होत नाहीत किंवा विकसित होऊ झाल्या तर त्या होऊ नयेत याच्यासाठी प्रयत्न असतात. तेव्हा भाषिक अस्मिता ही लोकशाही अस्मिता आहे, कारण ती लोकांनी घडवलेली आहे आणि धार्मिक अस्मिता ही धर्ममार्तंडांनी तथाकथित साक्षात्कारांच्या आधारावरती बंदिस्त पुस्तकांवरती पोथ्यांवरती आधारलेली आहे. म्हणून भाषिक अस्मिता ही अधिक व्यापक आहे, अधिक मानवी आहे, अधिक सामाजिक आहे आणि म्हणून अधिक प्रगतिशील आहे. आपण मगाशी बोललो लहान मुलं खास करून आणि त्यांना भाषा सक्तीविषयीची, त्यातही हिंदी भाषा सक्ती. ज्यावेळेस आपण हिंदी भाषा सक्तीविषयी बोलतो त्यावेळेस आपण असं म्हणतो की आम्हाला तिसरी भाषा नको आहे. आधीच या लहान मुलांच्या अंगावरती 2 भाषा आहेत, एक तर आपली स्वतःची मराठी भाषा आहे आणि दुसरी आहे इंग्रजी भाषा. तर ज्यावेळेस हिंदी सक्तीचा विषय आला त्यावेळेस असंही म्हटलं गेलं की आधीच इंग्रजी भाषा आहे ती तुम्हाला चालते, मग हिंदी का नको? माध्यम सुद्धा आहेत, इंग्रजी माध्यम आहे, मराठी माध्यम आहे. आज जर बदलता काळ पाहिला तर इतर भाषांमध्ये शिकल्यानंतरच आपल्याला संधी उपलब्ध होतील भविष्यामध्ये चांगल्या. त्यामुळे कुठेतरी मराठीला बाजूला सारून अनेक पालक त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमांमध्ये घालतात. आता 2 प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत. त्यातला पहिला जो प्रश्न आहे त्याचं पहिल्यांदा उत्तर देतो की तुम्हाला इंग्रजी चालते आणि मग हिंदीला का विरोध, असा प्रश्न आपले सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी यांना असं वाटलं की काय निर्णायक असा बिनतोड प्रश्न विचारलेला आहे. हिंदी भाषेला कोणाचाही विरोध नाहीये. हिंदी भाषेच्या पहिलीपासून केलेल्या सक्तीला विरोध आहे. कोणी वेळी इंग्लिश भाषेची पहिलीपासून सक्ती आहे, पहिलीपासून सक्ती 2000 का 2001 सालापासून ही आपण केली, ही चुकीचीच आहे. परंतु त्यावेळेला परिस्थिती अशी होती आणि आजही आहे, दुर्दैवाने आहे ती. ज्याच्याशी तुमचा दुसरा प्रश्न संबंधित आहे तो असा
की इंग्रजी माध्यमातून शिकलं. इंग्रजी शिकणं वेगळं आणि इंग्रजी माध्यमातून शिकणं वेगळं. इंग्रजी माध्यमातून जर सगळं शिक्षण घेतलं तर मुलाला बुद्धीचे 2 शिंग फुटतात आणि तो कोणालाही जगाला शिंगावर घेऊ शकतो, असा एक भ्रम या समाजातल्या उच्चभ्रूंनी पसरवलेला आहे. आणि समाजातला जो तळचा वर्ग आहे तो वरिष्ठांच्या, तथाकथित वरिष्ठांच्या संस्कृतीचं अनुपालन कळत नकळतपणे करतो. त्याला वाटतं असं झालं तर आपल्या मुलांना काहीतरी भविष्य आहे. हा भ्रम आहे. किंबहुना असलंच तर सत्य उलट आहे. परंतु तो भ्रम काही कारणाने निर्माण झाला. त्यामुळे त्यावेळेचे शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे यांना एक पॉप्युलिस्ट ज्याला आपण म्हणतो, इंटू कोट्स आधुनिक होण्याच्या नादामध्ये त्यांनी तो निर्णय घेतला. तो चुकीचाच होता त्यावेळेला. त्यावेळेच्याही शिक्षण तज्ज्ञांनी त्याला विरोध केला. परंतु जनमताचा रेटा एवढा होता की त्याच्यामध्ये असंही म्हणलं गेलं की आता तुमची मुलं शिकली इंग्रजी, आता आमची मुलांना इंग्रजी शिकायला तुम्ही अडचणी निर्माण करताय, किंवा आम्ही पालक इंग्रजी शिकलेले नाही आहोत, त्यामुळे आमच्या मुलांना शाळेत आलं तरच इंग्रजी येईल, नाहीतर येणारच नाही. असं एक स्पष्टीकरण किंवा असं एक कारण त्याला दिलं गेलं. कोणी असं म्हणलं नाही की शाळा सुधारा, शाळांचा दर्जा चांगला करा, शाळेच्या शिक्षणाचा दर्जा चांगला करा. शिक्षण मंत्र्यांना ते करायचं नव्हतं किंवा त्याच्यात तेवढा रस नव्हता त्यांना. त्यांनी सोपा मार्ग पॉप्युलिस्ट चालला, त्याच्यामुळे इंग्रजी शिकायला मिळते म्हणून निदान इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणाऱ्या मुलांचा ओढा थोडा कमी होईल या भाबड्या आशेने किंवा आधुनिकतेच्या चुकीच्या कल्पनेने त्यांनी ते केलं, तेव्हा ती चूकच होती. पण आता ती झालेली आहे 25 वर्षापूर्वी, ती पूर्ण रिव्हर्स करणं शक्य नाही. तेव्हा इंग्रजी भाषेला विरोध नाही आणि मराठी हिंदी आता पुढचा प्रश्न काय येतो, इंग्रजी माध्यमातून का मुलं शिकतात, त्याचं काय करायचं, हा दुसरा प्रश्न. मग अशी जे मी म्हणलं की मराठी भाषा आणि महाराष्ट्र या कात्रीत सापडलं आहे. म्हणजे स्वकीयांची अनास्था आणि स्वकीय जे महाराष्ट्राशी आणि मराठीशी गद्दारी करतायत, काही अत्यंत हिंसक राजकारण्यांशी संगनमत करून त्यांचा वरून येणारा सरकारी रेटा ह्याच्यात कात्रीत आहे. तो जो पहिला अनास्थेचा भाग आहे आणि अज्ञानाचा भाग आहे, तो म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाबद्दल. लक्षात घ्या, भाषा हे केवळ संवादाचं म्हणजे व्यक्त करण्याचं माध्यम नाहीये, तर भाषा हे विचाराचं, विचार प्रक्रियेचं माध्यम आहे. हे सगळ्यात पहिलं सत्य लक्षात घ्या. आपण शिक्षणामध्ये तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा शिकता तेव्हा तुमच्या मनातल्या संकल्पना आणि त्याच्याविषयीचं तुमचं आकलन हे तुम्हाला आत्मसात होण्यासाठी तुम्हाला विचार प्रक्रिया कुठेतरी त्यांनी तुमची जागी केली पाहिजे. ती विचार प्रक्रिया ही भाषेशिवाय जागी होऊ शकत नाही. विचार हा भाषेमधूनच होऊ शकतो. तेव्हा भाषा आणि विचार हे वेगळे करता येत नाहीत. त्याच्यामुळे जर तुम्ही इंग्रजी माध्यमातूनच शिकायचं असं म्हणलात तर त्याला पहिल्यांदा ती भाषा शिकावी लागते. भाषा येत नाही म्हणून विचार नाही, आणि विचार येत नाही त्यामुळे भाषा शिकण्यामध्ये पुन्हा अपूर्णता, ही अत्यंत भयानक अशा प्रकारचं दुष्टचक्र आहे. त्याच्यामुळे अगदी तुम्हाला विज्ञान शिकायचं आहे, विशेषतः गणित शिकायचे, सगळ्यात अमूर्त आहे, तर ते जरी शिकायचं असेल, भूगोल शिकायचा असेल, इतिहास शिकायचा असेल, तर तुम्हाला तुमची परिसराची भाषा म्हणजे मातृभाषा हेच योग्य माध्यम आहे, तर तुम्हाला आकलन होईल. ते एकदा आकलन तुमच्या मूलभूत संकल्पना समजल्या एका पातळीपर्यंतच्या वयापर्यंत, साधारण 14-15 वर्षाचं, 16 वर्षाचं वय म्हणा, की त्याच्यानंतर तुम्ही त्या संकल्पनांचा वापर, उपयोजन त्याचं तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये जरी शिकलात नंतर तरी तुम्हाला करता येतं. फक्त तुम्हाला ते शब्द माहिती असावे लागतात. आणि जयंत नारळीकरांच्या पासून आत्तापर्यंत कित्येक लोकांनी, म्हणजे केवळ मराठीतल्या नाही, इतर भाषेतल्या सुद्धा आणि परदेशातल्या सुद्धा लोकांनी सांगितलेलं आहे की आम्हाला शास्त्र चांगलं कळलं, विज्ञान चांगलं कळलं, गणित चांगलं कळलं, कारण आम्ही ते आमच्या मातृभाषेतून शिकलो. आणि अशी शेकडो उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. एक तर म्हणजे लोकसत्ता जे आहे त्यांनी एक अख्खं पुस्तकच काढलं याच्यावरती. असे यशस्वी, जे प्रस्थापित व्यवस्थेतले यशस्वी लोक आहेत जे मराठी माध्यमात शिकले. आता अतुल कुलकर्णी उदाहरण, त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. गिरीश कुलकर्णी आहेत, त्यांनी लिहिलेलं आहे. उद्योजक आहेत अनेक मराठी, कितीतरी आहेत, म्हणजे याला काही अगणित यादी आहे मोठी. पण हिंदी भाषा शिकल्यानं मराठीचं महत्व कमी होतंय असं थोडी आहे. हिंदी, कारण मराठी तर आहेच ना. नाही, हिंदी भाषे परत सांगतो, हिंदी भाषा ही शिकण्यासाठीचा जो हा प्रयत्न आहे याच्यामध्ये एक राजकारण आहे.
सक्ती ही जी केली जाते हिंदी भाषेची, ही का केली जाते? त्याच्यामागे तात्कालिक आणि दीर्घकालीन अशी दोन्ही काही राजकीय, स्पष्टपणे राजकीय वैचारिक कारणं आहेत त्याला. तुमचा जो प्रश्न आहे त्याचं थेट हो नाहीमध्ये उत्तर द्यायचं असेल, तर मराठी आहेच, पण हिंदीला का विरोध? हिंदीला विरोध नाहीच आहे, परत सांगतो. पण कोणी जर म्हणत असेल हिंदी राष्ट्रभाषा आहे, म्हणून ती शिकली जावी. शिकली जावी, तर लक्षात घ्या, भारतीय घटनेमध्ये कुठलीही भाषा राष्ट्रभाषा म्हणून जाहीर झालेली नाही. हा हिंदी भाषिकांनी पसरवलेला भ्रम आहे. हिंदी ही भारताची एक संपर्क भाषा आहे, आजपर्यंत आपल्याकडे हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणूनच असं सांगितलं सांगितलं जातं. जातं. हे ठीक आहे, आता अनेक गोष्टी सांगितल्या जातात इथं. हा काही थोडासा गैरसमजातून, थोडासा भाबडेपणातून निर्माण, कोणी मुद्दामूनच सगळ्यांनीच मुद्दामून केलं असं म्हणत नाही. आजचे राज्यकर्ते त्यात येत नाहीत, परंतु पूर्वीच्या लोकांनी, महात्मा गांधींनी सुद्धा हे बोललेले आहेत. राष्ट्रभाषा प्रचार समितीसारख्या समित्या स्थापन झाल्यात. हिंदीचा प्रसार व्हायला माझा अजिबात विरोध नाही आहे, परंतु लक्षात घ्या, हिंदी ही या देशातल्या अशा भाषा वर्गांपैकी आहे की साधारणपणे अगदी कळू शकते लोकांना, अशी 40% लोकसंख्या आहे. त्यातली जी आज हिंदी म्हणतो आपण, ती हिंदी निर्माण होण्यासाठी अनेक स्थानिक हिंदीच्या उपभाषा या मारल्या गेलेल्या आहेत. म्हणजे हिंदी भाषी जे आपण म्हणतो हे सत्य नाही आहे. हिंदी भाषेमध्ये अनेक उपभाषा होत्या, त्या पद्धतशीरपणे मारल्या गेलेल्या आहेत. पण त्या इतिहासात मी जात नाही, हिंदीच्या अंतर्गत मला जायचं नाही आता. पण तुम्ही दक्षिणेकडच्या भाषा घ्या, मराठी ही मिश्रण आहे. तुम्ही दक्षिणेकडच्या 4-5 भाषा जर घेतल्या तर त्यांची लोकसंख्या ही आज जवळजवळ 40% साधारण किंवा थोडीशी कमी एवढी लोकसंख्या आहे त्यांची. 40% लोकसंख्येला त्यांच्या ज्या भाषा समूह आहे त्याच्यामध्ये हिंदी किंवा संस्कृत हे अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे. अगदी नाही असं नाही, थोडेफार प्रमाणात, अत्यंत कमी प्रमाणामध्ये आहे. त्रिभाषा सूत्र हे जे आणलं गेलं आणि सगळ्यांनी स्वीकारलं, त्याच्यामध्ये स्थानिक भाषा, इंग्रजी आंतरराष्ट्रीय भाषा आणि देशाची त्यातल्या त्यात चांगली संपर्क भाषा म्हणून हिंदी. आता हिंदी भाषिकांनी काय करायचं? दक्षिणेमध्ये लोकांनी हिंदी शिकायची आणि हिंदी भाषिकांनी कुठली शिकायची? त्यावेळेला सांगितलं गेलं की तुम्ही तिसरी भारतीय भाषा शिकली पाहिजे. काय केलं उत्तर भारतामध्ये? संस्कृत शिकवलं, ते सुद्धा एक जोड भाषा म्हणून. मला एक शाळा दाखवा की जिथं तमिळ, कन्नड, मराठी, तेलुगू या भाषा, एक दक्षिणेतली भाषा उत्तर भारतीयांनी शिकावी ना तिसरी भाषा म्हणून. का नाही शिकले ते आजपर्यंत? आज सुद्धा नाही. कारण या भाषा यंडूगुंडूच्या भाषा आहेत, गडबड बडबड भाषा आहेत. अशी जी टिंगल टवाळी विनोद करायला माझा विरोध नाही, आपण हिंदी भाषिकांचे भरपूर करू शकतो. आजपर्यंत त्याला कुठं हे नव्हता. आता हे यांच्या राज्यामध्ये त्यालाही बंदी आली, सोडून द्या. परंतु टिंगलटवाळीचा भाग फक्त नाही आहे. तर दक्षिणेकडचे म्हणजे आम्ही हिंदी आहोत आणि त्यामुळे आम्ही बहुसंख्य आहोत आणि दिल्ली आमच्याच प्रदेशात येते, त्याच्यामुळे आम्ही राज्य करतो, आम्ही राज्यकर्ते प्रथमपासूनच आहोत. ही एक थोडीशी गुरमीची एक मानसिकता जी आहे ती सगळ्या मी हिंदी भाषिकांना दोष देत नाही, त्याच्यातल्या एका विशिष्ट विभागाला ती होती आणि आजही आहे. त्याच्यामुळे दक्षिणेकडच्या भाषा शिकणं ही एक परदेशी भाषा शिकण्या इतकं त्यांना, ते जर्मन शिकतील, परंतु कन्नड किंवा मल्याळी शिकणं ते मी म्हणतो महाराष्ट्रात सुद्धा आहे ना. महाराष्ट्रात हिंदी कशाला? तुम्ही एखादी शेजारच्या राज्यातली भाषा येते का आपल्याला? तुम्ही जर कोल्हापूरची सीमा पार केलीत तर तुम्हाला काहीही कळत नाही शेजारचा मनुष्य काय बोलतो ते. मग का आपण कन्नड का शिकू नये किंवा कन्नडिकांनी मराठी का शिकू नये? बाय द सेम लॉजिक. त्यामुळे भारत हा बहुभाषिक आहे. 22 भाषा इथं अधिकृत आहेत, 400 बोली भाषा बोलल्या जातात इथं. आणि तुम्ही हिंदी अशी लादणं हे योग्य नाही. दक्षिणेकडच्या भाषांनाही योग्य स्थान दिलं पाहिजे. आणि याच्या मागून लक्षात घ्या एक फार मोठं राजकारण आहे त्याच्यामागे. आता आपण थोडंसं त्याच्या व्यापक विषयाकडे. म्हणजे कसं राजकारण? म्हणजे नेमकं कसं? लक्षात घ्या, असं एक राजकारण आहे त्याच्यामागे की हिंदी, आता हिंदी कुठली? हिंदुस्तानी नाही, तर उर्दू शब्द खड्यासारखे ज्यातून बाजूला काढलेले आहेत अशी हिंदी. आता उर्दू ही भाषा परदेशी आहे हे फक्त बिंडोक लोकच बोलू शकतात.
अर्थात संघ परिवाराचे लोक, म्हणजे वेगळं सांगण्याची गरज नाही. का बोलू शकतात ते? कारण त्यांना काहीच माहिती नाही आहे. अज्ञान हे मुख्य भांडवल आहे. उर्दू ही भारतात तयार झालेली भाषा आहे. त्याच्यामध्ये अनेक शब्द अर्थातच संस्कृत आहेत, संस्कृतोद्भव आहेत. इतर काही भारतीय भाषातून आलेले आहेत, काही फारसी शब्द आहेत. त्याच्यामुळे ही भाषा हिंदुस्तानी म्हणून एक तयार झाली. त्या उर्दूचीही एक वेगळी पुन्हा, म्हणजे उर्दू वेगळी, हिंदुस्तानी एक तयार झाली. आणि आपण हिंदी सिनेमांमध्ये जी भाषा आत्तापर्यंत ऐकत आलो, भरपूर डायलॉगबाजी जी आत्तापर्यंत चांगली आपण लक्षात ठेवली, हिंदीतली गाणी गायली, आम्ही तर ती गाणी गातच मोठे झालेलो आहोत. आणि आमच्या सगळ्या प्रेमभावनेपासून प्रेमभंगाच्या सगळ्या भावनेपर्यंत उत्तम सगळं ह्या हिंदी आणि मराठी गाण्यांमधूनच व्यक्त झालेलं आहे. त्याबद्दल आम्ही उपकृत आहोत. पण ती भाषा मुद्दाम लादलेली, अशी संस्कृत ठोकून डोक्यात बसलेली हिंदी नव्हे, ती हिंदुस्थानी भाषा आहे. ती सोडून हिंदी मुद्दाम, जे असं ते मोहन भागवत जी हिंदी बोलतात ती हिंदी, सावरकरांनी जी तथाकथित शुद्धीकरण या नावाखाली जे भाषेचं विकृतीकरण सुरू केलं, ती मराठी किंवा तशाच त्याचा तिकडचा अवतार म्हणजे हिंदी, हिंदुस्थानी नव्हे. तर ही हिंदी म्हणजे ही मूळ भाषा आमची, असा एक भ्रम. दुसरा भ्रम त्याच्यामागे, हिंदी ही हिंदूंची भाषा आहे आणि हिंदी, हिंदू, हिंदुस्तान आणि हिंदू राष्ट्र म्हणजे एक भाषा. लक्षात, नुसतं हिंदीचा प्रश्न नाही आहे इथं. एक भाषा, एक नेता, एक पक्ष, असं हे सगळं एकीकरण जे आहे वाईट पद्धतीचं, सगळे भाषिक वैशिष्ट्य आणि भाषिक वैविध्य हे देशातलं नष्ट करून, त्या ठिकाणी त्याचं सपाटीकरण करून, भारताची जी व्याख्या आहे, विविधतेत एकता नाही, विविधतेमधून एकता, युनिटी थ्रू डायव्हर्सिटी, हे आपलं सूत्र आहे. भारतीय घटनेमध्ये पहिलं कलम काय आहे? इंडिया दॅट इज भारत शल बी द युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजे इथले प्राथमिक घटक या राष्ट्राची स्टेट्स, राज्य आहेत, की जे प्रदेश आहेत, यांना काय करायचंय? हिंदी म्हणजे ते एकच नेता जो गुजरातमधून, सध्या नंतर उत्तर प्रदेशमधून जो येणार आहे, तो देशाचा द्रष्टा पुरुष असेल, साक्षात्कारी पुरुष असेल, तो तिथून काहीतरी सांगेल. आणि मग शंकराचार्य जसं सांगतात तसं, शंकराचार्य अजून त्यांच्या कह्यात आलेले नाहीत, ते आणतील काही दिवसांनी, ते सांगतील ते सगळ्यांनी मानायचं. अशा प्रकारचं एक अत्यंत विध्वंसक अशा प्रकारचं राजकारण याच्या मागे आहे. त्याच्यामधून भारताचं भारतीयत्व जे आहे, हे भारतीयत्व नष्ट करण्याचा हा एक अत्यंत व्यापक अशी वैचारिक चौकट आहे याला. आणि हे महाराष्ट्राला त्यांना हिंदी बेल्टमध्ये, ते महाराष्ट्र कसं आहे, महाराष्ट्र याच्यात त्यांच्या पिशवीत मावत नाही महाराष्ट्र, तो बसवण्यासाठी हे हिंदी भाषिक करण्याचा प्रयत्न आहे महाराष्ट्राला. आणि त्याच्यासाठी मुख्य म्हणजे मुंबईला, हा हे त्याच्या मागचं. आणि अजूनही भारतीयत्वाशी संबंधित मुद्दे आहेत, ते आपण बोलू. म्हणजे मला असं म्हणायचं की प्रत्येकाने जर आपापली भाषाच जपली तर भारतीयत्वाचं काय? करेक्ट. प्रत्येकाने आपली भाषा जपण्यामधून भारतीयत्व नष्ट होणं हा एक पुन्हा भारताबद्दलचा पसरवलेला भ्रम आहे. तो कसा? आता आपण भारत या राष्ट्राची निर्मिती ज्या प्रक्रियेमधून झाली, ब्रिटिशांशी आपण लढा दिला. त्याच्या आधी ब्रिटिश जेव्हा आले, त्याच्या आधी इथं मुघलांचं एक नष्ट होत चाललेलं साम्राज्य होतं, मराठ्यांचं राज्य देशाच्या खूप भागात स्थापन झालेलं होतं. राजपुतांचा काही प्रदेश होता, दक्षिणेमध्ये राज होते, इकडे टिपू होता, आसाममध्ये होते, म्हणजे वेगवेगळे प्रकारचे राजे होते, त्यांचे काही सम्राट होते, काही राजे होते, काय व्हॉट एव्हर, साम्राज्य म्हणा, राज्य म्हणा होती. ते एकत्र लढू शकले नाहीत, कारण ते एक राष्ट्र नव्हतं. ब्रिटिश सत्ता इतकी सहजपणे हातात, किती 3 लाख लोकांनी 33 कोटी लोकांची सत्ता हातात घेतली. कशी काय घेतली? काय? कारण एक राष्ट्र आपण नव्हतोच ना. त्यामुळे ते परकीय आहेत आणि आपण एक राष्ट्रीयाचे आहोत, ही भावनाच नव्हती. आणि भावना नव्हती हा केवळ इतिहासाचा दोष नाही आहे, आय मीन लोकांचा दोष नाही आहे, ती इतिहासाची एक टप्पा आहे. युरोपमध्ये सुद्धा नव्हती. जर्मन हा जो राष्ट्रवादाचा आपण किल्ला मानतो, ते मुळात जर्मनी हा देश 1875 साली स्थापन झालेला आहे. इटली,
जो म्हणजे मुसोलिनी आणि हिटलर जे राष्ट्रवादाचे प्रतीक हे संघवाले मानतात, ते राष्ट्रच केव्हा निर्माण झाले? ती 60 आणि 75 1860-75 मध्ये. हे युरोपमध्ये ही प्रक्रिया त्याच वेळेला म्हणजे त्याच्यानंतरच घडलेली आहे, राष्ट्र राज्य निर्मितीची. तर भारतामध्ये संस्कृती भारतीय आहे. त्याच्यामध्ये एक फार मोठी समान परंपरा आहे, निश्चितपणे आहे. परंतु भारतीयत्व जे निर्माण झालं, ज्याला राष्ट्र म्हणतो, राष्ट्र राज्य, स्टेट ऑफ इंडिया, नेशन स्टेट ऑफ इंडिया, याची ब्रिटिश विरोधी जो आपण लढा केला त्याच्यामधून आपलं असं की आपण कोण लढतोय, कोणाविरुद्ध लढतोय, तर आपण भारतीय आहोत. पण हे भारतीयत्व सांगत असताना आपल्याला एकदम काय भारतीयत्व लक्षात येत नाही, असं असू शकत नाही ना, अनुभवाच्या पलीकडचं आहे ते. रवींद्रनाथ टागोरांनी आपलं राष्ट्रगीत आहे आज, राष्ट्रगीत 1911 साली, म्हणजे त्यावेळेला ते राष्ट्रगीत नव्हतं, 1911 साली हे गीत म्हणून लिहिलं. त्याचे शब्द बघा आणि ते आपण राष्ट्रगीत म्हणून एकमताने स्वीकारलं. आता संघ नावाचा परिवार त्यावेळेला स्वातंत्र्य चळवळीत कुठेच नसल्यामुळे त्यांचं मत काय होतं याला शून्य महत्व आहे त्यावेळेला, कारण त्यांना मतच नव्हतं काही, ते नव्हतेच, कारण स्वातंत्र्य चळवळीचा त्यांचा काहीच संबंध नाही. त्यामुळे हे राष्ट्रगीत आपण जे एकमताने स्वीकारलं राष्ट्रीय आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीने, ते काय शब्द बघा त्यातले काय आहेत? जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता. भारतीय जनता म्हणजे पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. आता हे काय आहेत? हे प्रदेश आहेत. कोणाला वाटेल की राज्यांची नावं आहेत, काढून बघा. राज्यांची नावं त्यावेळेला ही नव्हती. त्यावेळेला हे बंगाल सोडला तर एकही राज्य नव्हतं. द्राविड हे काय राज्य आहे का? आजही नाही. म्हणजे त्या अर्थाने द्राविड म्हणलं तर हे प्रदेश आहेत. काय प्रदेश आहेत? कशाची नावं आहेत? भाषिक सांस्कृतिक प्रदेश आहेत ते. हे भाषिक सांस्कृतिक प्रदेश आपल्या वैशिष्ट्यांसहित ज्याच्यामधून जे घटित होतं, जे एकरस जिथं होतात, ह्या फुलांच्या पाकळ्या आहेत, त्यातून आमचं भारत नावाचं एक फूल तयार होतं. कमळ नव्हे, एक फूल तयार होतं. तर ते जे आमचं फूल तयार होतं त्याच्यामध्ये पुढच्या ओळी काय बघा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधी तरंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा आणि हिमालय आणि हा लाटांवरती लाटा उसळणारा समुद्र, हे जेवढे नैसर्गिक आहेत या देशाला आणि ललामभूत आहेत, ते सर्व हे भौगोलिक, ज्याला आपण भौगोलिक म्हणतो, पण ते आमच्या अस्मितेचा किंवा आमच्या आत्म्याचाच भाग आहेत. ते त्यातलं पाणी असेल, त्यातल्या नद्या असेल, त्यातला प्रदेश असेल, निसर्ग असेल, हे सगळं म्हणजे आम्हीच आहोत. हे जेवढे मूलभूत आहेत तेवढ्याच या भाषिक प्रादेशिक संस्कृती पण आहेत. यांनी मिळून हा भारत बनतो, म्हणजे भारत भाग्यविधाता. हे आपल्याला 1911 साली सांगितलं, रवींद्रनाथांनी लिहिलं आणि ते आपण गायलं आणि शेवटी वंदे मातरम पण गायलं आणि 47 साली आपण हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं. आणि भारतीय घटनेमध्ये आपण काय लिहिलं? आंबेडकरांना, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा संपूर्ण मसुदा अत्यंत उत्तम रीतीने लिहिला. सगळ्यांनी एकमताने त्याला मान्यता दिली. काय शब्द पहिला? इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजे काय? असं म्हणण्याचं कारण काय? वी द पीपल ऑफ इंडिया आर गिव्हिंग आवर सेल्फ दिस कॉन्स्टिट्यूशन. हे आपलं प्रिॲम्बल. म्हणजे घटना बनवणारे कोण आहेत? वी द पीपल ऑफ इंडिया. आणि जेव्हा तुम्ही भारताचं स्ट्रक्चर, पॉलिटिकल त्याचं फाउंडेशन डिफाईन करताय, तेव्हा काय सांगता तुम्ही? इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजे हा राज्यांचा संघ आहे. म्हणजे मूलभूत काय झालं? इथलं पॉलिटिकल युनिट कुठलं झालं? तर राज्य झाली. मग राज्य म्हणजे काय? तर हे प्रादेशिक भाषिक प्रदेश. 1921 साली काँग्रेसनी, म्हणजे महात्मा गांधी जेव्हा नेतृत्वस्थानी आले तेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये जे बदल केले, त्याच्यानंतर काँग्रेस पॉप्युलर झाली जास्ती, ते हे की काँग्रेसची पुनर्रचना झाली पाहिजे आणि ती भाषिक पायावरती झाली पाहिजे. म्हणजे मुंबई काँग्रेस नाही करायचं, तर मग महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, ते जे प्रदेश असतील, म्हणजे ब्रिटिशांनी केलेले जे प्रांत होते ते भाषिक नव्हते. पहिला ठराव काय केला? 28 साली सायमन कमिशन आलं. त्याला विरोध करण्यासाठी आपण एक आपली समिती बसवली. सगळ्या भारतीय काँग्रेस, हिंदू सभा, मुस्लिम लीग सुद्धा त्याच्यामध्ये होती.
सगळ्यांनी एक समिती बनवली, आम्ही आमची घटना तयार करतो. काय सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी? भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे. स्वातंत्र्य चळवळ अजून स्वराज्य म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य सुद्धा आपण म्हणत नाही आहोत. टिळकाने सुद्धा स्वराज्य म्हणलं ते पूर्ण स्वातंत्र्य नव्हतं, लक्षात घ्या. स्वराज्य होतं म्हणजे डोमिनियन स्टेटसच होतं. पण त्याच्यात सुद्धा आपण म्हणतो पहिलं काय करा, विच इज अ पार्ट ऑफ आवर फ्रीडम मुवमेंट. तेव्हा भाषावार प्रांतरचना हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा एक गाभा आहे. ते स्वातंत्र्य चळवळीनंतर कोणाच्या डोक्यात आलेली कल्पना नाही. आणि भाषावार प्रांतरचना झाली म्हणजे टिळकांनी 1918 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यांनी जो एक डेमोक्रॅटिक पार्टी काढली त्याच्या जाहीरनाम्यात पण लिहिलेलं आहे. 28 साली झालं. त्याच्यानंतर आपल्या 37 साली निवडणुका झाल्या प्रांतिक परिषदेच्या. 46 साली जेव्हा घटना परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या सगळ्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये हीच भूमिका घेतलेली आहे. तेव्हा भाषावार प्रांतरचना हा भारताच्या जनतेच्या विकासासाठी, भारत राष्ट्राचं संघटन चांगल्या रीतीने एकात्म होण्यासाठी आवश्यक आहे. आणि म्हणून भाषिकत्व जर वैशिष्ट्याची जी जपली तर भारतीयत्व कमी होत नाही, तर भारतीयत्व अधिक वृद्धिंगत होतं. परंतु ज्यांना धर्माच्या आधारावरती भारतीयत्व डिफाईन करायचं आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने भारतीयांचं विभाजन करायचं आहे, त्यांच्या डोक्यात अशा विकृत कल्पना येऊ शकतात. पण ते या देशाच्या परंपरेचा भाग नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. मग याला पर्याय काय आहे आता? पर्याय म्हणजे एकंदर हे जे तुम्ही आपण डिस्कस केलं की भाषेचं राजकारण केलं जात आहे, असं तुम्हाला म्हणायचंय? भाषेचं राजकारण करण्यात गैर काही नाही, भाषेचं गैरराजकारण करण्यात चूक आहे. कारण भाषा हा विषय आपल्या राजकीयतेचा भाग आहे, म्हणजे याच्यात गैर काही नाही आहे. परंतु भाषेचं देशविघातक असं राजकारण करणं किंवा भाषेचं द्वेषमूलक राजकारण करणं, वैरभावाने राजकारण करणं हे वाईट आहे. भाषेच्या आडून राजकीय आक्रमण केलं जातं, हां, तर हे जे मगाशी मी म्हणलं तुम्ही बोलताना बोललात. एक्झॅक्टली. तर हे जे हिंदी भाषेच्या आडून त्यांना ज्या प्रकारची एक राजकीय विकृत संस्कृती इथं प्रस्थापित करायची आहे, की जी कुठल्या तरी धर्ममार्तंडांच्या जे त्यांना जे सनातन वगैरे या नावाने स्वतःची एक ढाल निर्माण केलेली आहे त्यांनी, या नावाने त्यांना इथं एक विशिष्ट प्रकारची समाजव्यवस्था, एक वर्णवर्चस्ववादी व्यवस्था किंवा थोडक्यात त्यांना पाकिस्तानची हिंदू आवृत्ती ज्याला म्हणतो आपण, तिथं निर्माण करण्याचं ज्यांचं स्वप्न आहे, तिथं आता हे पाकिस्तानचं नाव घेतलं म्हणून सांगतो ना, पाकिस्तान धर्माच्या नावावर तयार झाला ना, 25 वर्षात तुकडे पडले, भाषेच्या आधारावर पडले ना. सिंपल गोष्ट आहे. आणि मगाशी मी स्वातंत्र्य चळवळीचं सांगत होतो, पहिल्यांदा रस्त्यावरती ब्रिटिशांच्या विरोधात यशस्वीपणे संघर्ष कुठला झाला भारतामध्ये? 1905 नंतर झालेला, वंगभंगाच्या चळवळीनंतर झालेला बंगालच्या फाळणी विरुद्धचा संघर्ष आहे तो. याच्यामध्ये नंतर कर्झनची हत्या केली आणि 1911 मध्ये ब्रिटिश सरकारला हा वंगभंग मागे घ्यावा लागला. द फर्स्ट सक्सेसफुल मुवमेंट इन द फ्रीडम मुवमेंट ऑफ इंडिया. भाषेचा प्रश्न इतका तुच्छ नाही आहे. आणि म्हणून हे भाषिकत्व हे जपलं पाहिजे, पण ते निर्वैर पद्धतीनं. आणि एकंदर भारतीयत्वाला कुठेही बाधा येणार नाही. तेव्हा भारतीयत्वाचे मी 2 चाकांवरती आपलं भारतीयत्व उभं आहे असं मी म्हणतो, की एकात्म भारताची एक जाणीव, अखिल भारतीयाची भारतीयत्वाची आमच्या सगळ्यांमध्ये असलेली जाणीव, की आपण एक आहोत, आपल्यामध्ये समान सांस्कृतिक समावेशक संस्कृतीचा सहिष्णू परंपरेचा एक धागा आहे. मग इथला मी मुसलमान जरी असलो तरी मी सौदी अरेबियातल्या मध्ये जे इस्लामचं इंटरप्रिटेशन तसंच मी करणार नाही. तर मी भारतीयाच्या पद्धतीनं माझं काही असेल, तीच हिंदू धर्माची असेल, तीच कुठल्याही धर्माची गोष्ट असेल, जे अधिक इथल्या परंपरेशी सुसंगत आहे. त्याचप्रमाणे आमची भाषिक संस्कृती आहे, त्याची काही वैशिष्ट्य आहे, त्याची एक परंपरा आहे. ही 2 चाकं आहेत आमच्या राष्ट्रीयत्वाची. एक चाक जर कमकुवत झालं तर दुसरं चाक निखळून पडेल. आणि जिथं तुम्ही भाषिकत्वाचं जर चाक अति मोठं केलं तर तुम्ही भारतीय राहणार नाही आणि भारतीय राहायला नाहीत, तर कदाचित तुम्ही भाषिकत्व पण टिकू शकणार नाही. हे आफ्रिकन देशांचं झालं ते होईल तुमचं. आणि तुम्ही जर भाषिक वैशिष्ट्य जर नाकारलीत तर तिथूनही उलटा विरोध सुरू होईल, सपाटीकरण होईल. आणि त्याच्यामधून हे धर्मपिसाट जे आता सत्तेवर बसलेले आहेत, जनविरोधी, त्यांचं राज्य, सनातन्यांचं, वर्णवर्चस्ववाद्यांचं राज्य स्वीकारावं लागेल. आपण भाषेविषयी बोलतोय,
आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण भाषेविषयी बोलत असताना आपण महाराष्ट्राविषयी सुद्धा बोलणार आहोत. मराठी ही भाषा आपल्या महाराष्ट्रामध्ये बोलली जाते. म्हणूनच हा मराठी प्रदेश आहे. जिथे आपण राष्ट्रगीताचा उल्लेख केला त्यामध्ये मराठा. तर मराठा हे मराठी भाषा बोलणाऱ्यांचा प्रदेश या अर्थाने मराठा तिथे आलेला आहे. तर महाराष्ट्राविषयी बोलत असताना तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर सुद्धा त्यांनी खूप सुंदर लिहिलेलं आहे. आणि मला आवर्जून असं वाटतं की तुम्ही प्रेक्षकांना ते सांगावं की तुमच्या लेखी महाराष्ट्र म्हणजे नेमका काय? फार छान प्रश्न आहे हा. म्हणजे कुठून सुरुवात करू याला उत्तर द्यायला असं होतंय. पण असं आहे की महाराष्ट्र म्हणजे एक केवळ भूप्रदेश नाहीये. महाराष्ट्र म्हणजे केवळ आजची 12-13 कोटी लोकसंख्या म्हणजेच फक्त महाराष्ट्र नाही. हे सगळं असल्याशिवाय महाराष्ट्र असू शकत नाही, बरोबर आहे. पण या आवश्यक अटी असल्या तरी त्या पुरेशा अजिबात नाहीत. महाराष्ट्राची जी व्याख्या होते ती महाराष्ट्री नावाची जी एक प्राकृत भाषा होती, त्या प्राकृत भाषेपासून आणि चक्रधर स्वामींनी म्हणजे महानुभाव पंथाचे संस्थापक त्या चक्रधर स्वामी आणि नंतर ज्ञानेश्वरांनी व्याख्या प्रदेशाची म्हणलं तर चक्रधर स्वामींनी त्यांनी महाराष्ट्र देशी वसावे असं आपल्या अनुयायांना स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. आणि महाराष्ट्र प्रदेश म्हणजे कुठला त्यांनी चक्क त्याच्या भौगोलिक सीमा सांगितलेल्या आहेत. आणि त्या बऱ्याच अंशी आज जो महाराष्ट्राचा नकाशा आहे त्याच्याशी खूप अंशी जोडणारे आहेत. तेव्हा प्रदेश म्हणून सांगायचं झाला तर तुम्ही आज जो नकाशावर दिसतो तो यांत्रिक अर्थाने त्या रेषा थोड्या पुढे मागे असतील, पण त्या थोड्याच. त्या आता चक्रधर स्वामींचा मी उल्लेख केला तो केवळ तो जुना आहे, 11-12व्या शतकातला आहे म्हणून फक्त केला अशातला भाग नाहीये. तर तो मराठीतला त्यांचा पहिला म्हणजे ज्ञात असा गद्य ग्रंथ ज्याला म्हणतो लीलाळ चरित्र आहे. त्याच्या आधी तसं म्हणलं तर या भाषेमध्ये हाल सातवाहनाच्या काळामध्ये म्हणजे इसवी सन 78 किंवा 100 वगैरे ह्या काळामध्ये गाथा सप्तशती म्हणून एक कवितांचा संग्रह म्हणजे काव्य त्यांनी गोळा केली होती. ती महाराष्ट्री भाषेतली होती. तो महाराष्ट्रीतला पहिला आहे. तर महाराष्ट्री प्राकृत भाषा आहे आणि अत्यंत प्रमुख अशी प्राकृत भाषा आहे आणि ती संस्कृतला समांतर आहे, अभिजात आहे. संस्कृतमधून प्राकृत निर्माण झाली हा भ्रम आहे, हे चुकीचं आहे. हे प्राकृत म्हणजे विकृत, संस्कृत ही मूळ ती शुद्ध. हे पुन्हा हे ब्राह्मण वर्चस्ववादी जे लोक आहेत यांनी पसरवलेल्या या गोष्टी आहेत. या संस्कृत ही नाही, मी असं म्हणत नाही. संस्कृत आणि प्राकृत हा समांतर त्यांचा विकास आहे आणि एकमेकांमध्ये भरपूर देवघेव आहे. असं म्हणजे त्याचं हे मूळ आहे आणि ते विकृत आहे, हे अपभ्रष्ट आहे आणि ते मूळ आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे संस्कृत ही अत्यंत थोर भाषा आहे, अत्यंत उत्तम भाषा आहे आणि तिचा भरपूर उत्तम वाङ्मय त्याच्यामध्ये त्याचा आदर केला पाहिजे. मी स्वतः करतो. परंतु याचा अर्थ कोणीतरी मूळ आहे आणि कोणीतरी त्यातले अपभ्रंश आहेत आणि यांना काही येतच नव्हतं, ही एक वर्चस्ववादी जी शुद्धवादी जी भूमिका आहे ना ही वास्तवाला धरून नाही आहे. असो तर आमचा महाराष्ट्र जो आहे तो ज्ञानेश्वर येतात. तिथून आमच्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मुक्तिदायी अशा सांस्कृतिक विचाराला सुरुवात होते. ज्ञानेश्वरांनी गीतेचा अर्थ फक्त मराठीत नाही सांगितला, त्याने भावार्थ दीपिका लिहिली. लक्षात आहे, त्याचं नाव भावार्थ दीपिका आहे, अनुवाद नाही येतो. भावार्थ म्हणजे त्यातला भाव काय आहे, त्यातला विचार काय तो सांगितला. आणि नुसता आता अद्वैत वेदांताचं तत्वज्ञान सांगितलं, गीतेचं तत्वज्ञान सांगितलं, आपलं उथळपणाने लिहिलं जातं. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर लिहित आहेत की वेदांमध्ये वेद संपन्न आहेत, ज्ञान संपन्न आहेत, परंतु त्यांनी कृपणता दाखवली आहे, त्रैवर्णिकांनाच ज्ञान उपलब्ध करून ठेवले. गीतेच्या रूपानं भगवान श्रीकृष्णांनी ते सर्वांसाठी उघड केलं, मोक्ष ज्ञान किंवा भक्तीचा मार्ग. आणि तो आता मी तुम्हाला सांगतोय ही. आणि तिथून सुरुवात होते वारकरी संप्रदायाची. भागवत धर्म तिथून सुरुवात होतोय. तो आमचा महाराष्ट्र धर्म आहे जो तिथून सुरुवात झाला. तो मुक्तिदायी आहे. ज्यांनी सांगितलं की जे शूद्र आहेत, जे महिला आहेत, स्त्री आहेत, त्यांचा आमचा एकच सगळा, आम्ही सगळे एकच आहोत. आणि म्हणून तुम्हाला असेल की या वारकरी संप्रदायामध्ये एका महिलेच्या पायी तिच्यापेक्षा वयाने खूप ज्येष्ठ असलेला पुरुष असतो किंवा शूद्र
अगदी अंत्याच्या जातीतला जरी मनुष्य वारीमध्ये येतो आणि त्याच्या पायाला माऊली म्हणून दुसरा वारकरी जो उच्च जातीतला आहे तो पाया पडतो. ही ही आमची वारकरी परंपरा आहे. तो महाराष्ट्र आहे. जिथं महाराष्ट्र संस्कृती घडलेली आहे आणि ती सगळ्या जातीतले लोक आलेले आहेत. अर्थात याचा अर्थ ती जाती व्यवस्था मोडणारी होती असं मी अनैतिहासिक आरोप त्यांच्यावरती करणार नाही. ती त्यांना नाही, ते शक्य नव्हतं. शेवटी इतिहास जातीव्यवस्थेविरुद्धचा हा पहिला नकार आहे जातीव्यवस्थेला. धर्माच्या दारात तरी आम्ही मोक्षाच्या दारात आम्ही जात मानणार नाही. हे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. हे एक प्रकारचा प्रोटेस्टंट आहे, एक प्रकारचा विरोध आहे हा. ज्यावेळेस आपण मराठी, महाराष्ट्र आणि राजकारण या तीनही बिंदूंना ज्यावेळेस आपण टच करतो ना, त्यावेळेस मला असं वाटतं की आजचा महाराष्ट्र हा कुठे चाललाय हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या त्या शेवटच्या पानावर आवर्जून उल्लेख केलेला आहे की ज्या मराठी राज्याच्या निर्मितीसाठी 106 माणसं पोलिसांच्या गोळ्यांना बळी पडली, ती कशासाठी? तर मला आवर्जून तुम्हाला प्रश्न विचारावा वाटतो की हे लिहिताना तुमच्या डोळ्यासमोर नेमकं काय होतं? बदलतं राजकारण होतं का? 100% महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही इतक्या नीचतम पातळीला आत्तापर्यंत कधीच गेली नव्हती. आणि महाराष्ट्राची म्हणजे मी पार म्हणजे महाराष्ट्र ज्या अर्थाने चक्रधर स्वामींनी म्हणला तिथपासून सांगतो, इतक्या खालच्या पातळीला महाराष्ट्राचे राज्यकर्ते हे गेलेले नव्हते. आता राज्यकर्त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आमची राजकीय संस्कृती जी आहे ती या वारकरी संप्रदायामधून जी मुक्तिदायी एक विचार आला तो शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला. म्हणून संत तुकाराम हे त्यांचे गुरु होते, दुसरे कोणी नव्हते. तेव्हा संत तुकारामांपासून त्यांनी जे काय ते शिकले, जो एक विचार शिकले तो त्यांनी या परंपरेला आत्मसात केला. ते राज्यकर्ते, ती आमची राजकीय संस्कृती आहे की जी दुसऱ्या धर्माचं पुस्तक जर पवित्र सापडलं तर त्याचं त्याला नेऊन दे, त्याला ते पवित्र आहे. आपल्या शत्रूला जर आपल्याला मारावं लागलं तर त्याच्यासाठी तलवार घेईन, त्याच्यासाठी त्याचा मृत्यूदंड त्याला द्यावा लागला तर देईन, परंतु तो मेल्यानंतर त्याची कबरही मीच बांधीन किंवा बांधण्याची आज्ञा देईन आणि त्याचा मेल्यानंतर अवमान करणार नाही. त्याचं शत्रुत्व तिथं संपलं. ही मानणारी संस्कृती आहे. ही आमची राजकीय संस्कृती कुठे आणि विधानसभेच्या आवारामध्ये गुंड जमवून विरोधी पक्षाचे आमदार जे आहेत त्यांना मारहाण करणं किंवा अमुक एका धर्माच्या लोकांकडून तुम्ही खरेदी करू नका हे सांगणारे आणि त्यांना पाठिंबा देणारे हे राज्यकर्ते मंत्रिमंडळातले हे महाराष्ट्रात कधी झालेले नव्हते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रमी खेळणारे मंत्री झाले नव्हते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्तापर्यंत कधीही आपण गुंडाला पोलिसांनी सांगितलं याला शस्त्र परवाना देऊ नका तरी त्याला देणारे गृहमंत्री आपण पाहिलेले नव्हते. तेव्हा इतक्या किंवा ज्यांच्यावरती आपण महाराष्ट्र उद्ध्वस्त केल्याचे भ्रष्टाचाराचे आरोप केले, 3-3 वेळा कधी नाही कधी नाही कधी नाही म्हणून सांगितलं, त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून ते सगळ्यात पवित्र असल्याचं सर्टिफिकेट त्यांना देतोय आपण. इतक्या खालच्या पातळीला भाषा असेल, संसदेतला म्हणजे विधानसभेतला व्यवहार असेल, शब्द असतील, हे सगळंच हे इतक्या खालच्या पातळीला गेलं होतं. मी असं म्हणत नाही आधीच्या राज्यकर्त्यांना मी प्रशस्तीपत्र देतोय. भ्रष्टाचार झालेले आहेत, भरपूर झालेले आहेत. काँग्रेसच्याही काळामध्ये हे जे गोळीबार झाले, 106 गेले, ते मोरारजीभाई देसाई हे काँग्रेसच होते ना ज्यांनी गोळीबार केले. परंतु आणि त्यावेळेचे काँग्रेसमधले अनेक नेते हे त्याच्यावर मुख गिळून गप्प बसले. जरूर झालेलं आहे, म्हणजे हे चुका झाल्या आहेत, परंतु त्याची एक पातळी होती. ते एक अन्याय अत्याचार करत असताना सुद्धा त्याच्याबद्दल काही एक किमान पातळी होती. ही आता अशी खूप उदाहरणे देता येतील. हे जेव्हा आपण बघतो तेव्हा प्रश्न असा तयार होतो की 106 जे गेले ते का गेले, पण हा मुद्दा सुद्धा लक्षात घ्या आणि त्याचा संबंध आज आहे. 1953 मध्ये एक भाषा पुनर्रचना समिती नेमली, राज्य पुनर्रचना समिती नेमली, म्हणजे भाषावार प्रांतरचना व्हावी यासाठी. कारण आंध्र प्रदेशमध्ये आंदोलन झालं, एक जण त्याच्यामध्ये उपोषणात, श्रीराम पोटलू म्हणून होता, तो उपोषणात मेला. आंध्र प्रदेश 2 महिन्यात द्यावा लागला नेहरूंना कुठली समिती न नेमता. त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्र आत्ता आधीपासून आंदोलन करतोय, पंजाब आंदोलन करतोय, केरळ आंदोलन करतोय, त्यांना का नको मग.
म्हणजे तामिळनाडू म्हणजे त्यावेळेचा मद्रास प्रांतासाठी राज्य पुनर्रचना समिती नेमली. त्यांनी अहवाल दिला, 55 साली अहवाल दिला. बऱ्याच राज्यांना भाषावर प्रांतरचना दिली. महाराष्ट्राला सांगितलं द्वैभाषिक. महाराष्ट्र आणि गुजरात म्हणजे आजचा महाराष्ट्राचा प्रदेश अधिक गुजरात असं मिळून एक राज्य द्वैभाषिक. अरे का बाबा, महाराष्ट्राला का गुजरात? नेहरूंचा काय महाराष्ट्रावरती राग नव्हता, दोष नेहरूंचा नव्हता, इथल्या मुंबईच्या भांडवलदारांचा होता. त्यांना वाटत होतं की हे नेते जे मगाशी तुम्ही सुरुवातीला बोललात की डाव्या पक्षांचा, समाजवादी नेत्यांचा आणि साहित्यिक प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा थोर आचार्य अत्रे असतील, नाना पाटील असतील, या सगळ्यांचा पुढाकार होता याच्यामध्ये. हे सगळे डावे किंवा डाव्यांना जवळचे असलेले किंवा लोकशाही विचाराचे नेते, साहित्यिक होते. यांच्या हातात जर मुंबई गेली तर मुंबईवरचं आपलं भांडवलाचं, उद्योगपतींचं नियंत्रण जाईल, समाजवाद्यांच्या हातात जाईल, कम्युनिस्टांच्या हातात नेतृत्व चालले. म्हणून गुजरातला मुंबई जोडा. आणि दुर्दैवाने हे भांडवलदार हे बरेचसे गुजराती भाषिक होते किंवा मराठी भाषिक खूपच होते. नाही असं, सका पाटील नावाचे एक होते थोर, अतिथोर. त्यांनी चंद्रसूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही म्हणून सांगितलं. संयुक्त महाराष्ट्राचा लढा करावा का लागला की मुंबई, बेळगाव, कारवार, निपाणी, डांग, उंबरगाव, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. तर मुंबई सगळ्यात महत्त्वाचं होतं. ते म्हणजे बाकी सगळं घ्या, मुंबई नाही देणार. आणि आज जे हिंदी सक्ती केली जाते ना, ही मुंबईसाठी केली जाते. त्यांना मुंबईमध्ये हिंदी भाषिक जे आहेत त्यांचं मत संघटित करायचं आहे. त्यांना असं दाखवायचं आहे की मुंबईमधल्या हिंदी भाषिकांचे म्हणजे गैर मराठींचे सगळेच रक्षण करते आम्ही आहोत, हिंदू या नावाखाली. कारण तो धंदा त्यांचा जोरात आहे उत्तर प्रदेशपासून. त्याच्यामुळे त्यांना मुंबई काबीज करायची आहे. त्याच्यासाठी हिंदीची सक्ती केली की आपण विरोध करणार, त्यांना नक्की माहिती आहे. म्हणजे हिंदी भाषिकांना वाटणार की हिंदीचे संरक्षक म्हणजेच मराठीचे विरोधक कोण आहेत, हे आहेत. जरी ते वेशाने आणि ह्याच्याने मराठी जरी बोलत असले तरी त्यांना आपण मतदान करू. आणि ते झालं की मुंबई, मग आता बरेचसे महत्त्वाची केंद्र, सगळी नवीन इन्व्हेस्टमेंट मुंबईच्या बाहेर चाललेली आहे. हे नरेंद्र मोदींचं अगदी पद्धतशीर काम दिल्लीतून व्यवस्थित चालू आहे. यामुळे हे मुंबईचा लढा आणि आज मुंबई महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा जो हा अंतस्थ डाव आहे हा एकच आहे. आणि म्हणून जो राजकारण, भाषिक आक्रमण जे तुम्ही म्हणताय हे याच्यामध्ये गुंतलेले आणि हिंदी भाषेचा राजकारण त्याचा अशाशी डायरेक्ट संबंध आहे. आता मी एक मुद्दा मात्र नक्की सांगू इच्छितो. शेवटी तुम्ही काय केलं पाहिजे हा प्रश्न विचारलात. 3 बोट आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवतो ना, 3 बोटं आपल्याकडे असतात. मराठी भाषिकांनी स्वतःबद्दलचा जो न्यूनगंड आहे, आणि मराठी फक्त नाही, हे तेलुगू भाषिकांना लागू आहे, तामिळ भाषिकांना पण लागू आहे, की हिंदी इंग्रजी भाषेतून तुम्ही शिकलात माध्यमातून तर तुम्हाला ज्ञान मिळतं, अन्यथा ज्ञान हा जो भ्रम आहे, हा भ्रम पहिल्या डोक्यांना काढला पाहिजे. मराठी चित्रपट असतील, मराठी नाटकं असतील, मराठी कला असेल, मराठी पुस्तकं असेल, म्हणजे भाषिक, मी फक्त मराठी सुद्धा म्हणत नाही, महाराष्ट्रात मराठी म्हणतो, इतर भाषेत मी तेवढ्याच हिरिरीने त्या भाषांबद्दल बोलेन. कारण मी लोकशाहीवादी आहे, मी कम्युनिस्ट आहे. त्याच्यामुळे मी कुठल्याही द्वेषावरती कुठलंच राजकारण आम्ही करत नाही. ते कंत्राट संघ परिवाराला दिलेलं आहे. त्यामुळे हा जो भाग आहे की आपण मराठी भाषिकांनी आपल्या लोकभाषेमध्ये शिकलं पाहिजे, लोकभाषेतून व्यवहार केला पाहिजे. म्हणजे न्यायालयाचे निर्णय मराठी भाषेतून येत नाहीत. डेव्हलपमेंट म्हणजे आपला विकास आराखडा हा मराठी भाषेतून प्रकाशित होत नाही. कित्येक अशी तुम्हाला उदाहरणं सांगतो. आणि ते जर आपण केलं तर आपण मराठी भाषेबद्दल हक्काने बोलू शकतो, शिक्षण मुलांना चांगलं देऊ शकतो. सामान्यांची मुलं आणि मराठी शाळा ज्या चालू शकतात चांगल्या, त्या चांगल्या चालवण्यासाठी त्यांना अनुदान देणं, त्यांना शिक्षक देणं, त्यांना उपाशी मारण्याचा जो फडणवीस सरकार जाणीवपूर्वक पद्धतशीर प्रयत्न चालू आहे त्यांचा, की मराठी शाळा शक्यतो बंद पडल्या पाहिजेत. म्हणजे मग आपोआपच पैसेवाल्यांच्या इंग्रजी शाळा चालतील, देणग्या घेतल्या जातील, शिक्षणाच्या नावाने शून्य. ही मोहीम सरकारची चालू आहे. आपण उलटी मोहीम चालवली पाहिजे आणि त्याच्यासाठी मराठी कारण आहे. आजही मला आठवतंय आपण जे मराठी विषयी बोलतोय त्यातून मला एक खरंच सांगावं असं वाटतं. माझ्या बघण्यात अशी एक शाळा आहे
जिथे 10वीच्या जर समजा 10वीचा पट हा 80 असेल तर 70 मुलांना आजही नीट मराठी लिहिता वाचता येत नाही 10वीच्या. पण इंग्रजी तरी येतं काय विचारा. मराठीच येत नाही तर इंग्रजीचा तर दूर दूरपर्यंत संबंध नाही. म्हणजे ज्याला स्वतःच्या लक्षात घ्या, इंग्रजी शाळेतनं जी मुलं शिकतायत सध्या. मी मराठी शाळेतलं सांगतेय बरं हे. नाही, 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 सांगतो ना, मराठी शाळेत सांगता तुम्ही. हां. नाही, पण तिथेही तीच बोंब आहे. कारण शिक्षक नाहीत. जे शिक्षक आहेत त्यांच्यापैकी अनेक जण त्यांना अतिसुरक्षा मिळाल्यामुळे त्यांचं शिक्षणाकडे लक्ष नाही. शिक्षण सोडून इतर व्यवसाय करण्यामध्ये जास्त लक्ष आहे. वरचे जे अधिकारी आहेत त्यांना शिक्षण वाढावं असा त्यांचा प्रश्नच येत नाही. त्यांना फक्त रिपोर्ट भरून द्यायचे आहेत. साखळी आहे. ही संपूर्ण साखळी आहे. अहो, शिक्षण मंत्री आता हे दादा भुसे त्यांना भाषिक धोरणातली काय म्हणजे कशाची काय कल्पना आहे का? यांना हे रेखावार कोण आहे, त्यांना आपण का नेमलंय, यांनी दिलेले शिफारसी आपण का स्वीकारल्या, तर नरेंद्र जाधवांची समिती नेमली आहे. त्या समितीला 3 महिन्यात अहवाल द्यायला सांगितला. 2.5 महिन्यापर्यंत त्याचे सदस्यच नेमलेले नव्हते. म्हणजे निर्णय घ्यायचा, तो मागे घ्यायचा आणि तो पुन्हा मागच्या दाराने आणण्यासाठी एक व्यवस्था करून ठेवायची. हे करण्यामध्ये आमचे राज्यातले विद्वान आणि साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षसुद्धा त्याच्यात सहभागी होत आहेत. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून ही म्हणजे मराठी भाषिकांनी सुद्धा ह्याच्यामध्ये मूलभूत काही परिवर्तन आपलं केलं पाहिजे. आत्मघातच जर करायचा ठरवला असेल इंग्रजीच्या नावाने आणि त्याचा फायदा हे हिंदी भाषेच्या नावाने हा जर लोक घेणार असतील तर म्हणजे जाणीव आपण केलेली आत्महत्याच ठरेल. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याचं काहीतरी संपूर्ण ही राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक प्रक्रिया आहे, आर्थिक प्रक्रिया आहे. नवीन भांडवल गुंतवलं जाते तिथं मराठी बिझनेसमन कुठे आहेत? मराठी उद्योजक का नाही आहेत? मराठी व्यावसायिक का नाही आहेत? हा सगळा प्रश्न विचारायला पाहिजे. रिक्षावाल्याशी गेल्यानंतर मुंबईमध्ये मी टॅक्सीवाल्याशी मराठीतच बोलतो आणि तो मराठीत उत्तर देतो. मराठी भाषिकांना न्यूनगंडाची सवय लागली आहे की टॅक्सीवाला हा हिंदी भाषिकच असतो आणि भाजीवाला. भाजीवाला हिंदी भाषिक असतो, वेटर हा हिंदी भाषिक असतो आणि मी त्याला मराठीतून बोलतो आणि त्याला जर मराठी येत नसेल आणि तो जर हिंदी में बोलो म्हणलं तर मी त्याला विचारतो, मराठी किती वर्ष आला, मराठी का शिकला नाही? हे विचारलं पाहिजे. तुम्ही त्याला हे करू नका, त्याला सक्ती करू नका. मला खळखट्याक मान्य नाहीत, मला शत्रुत्व मान्य नाही, मला द्वेष मान्य नाही, मला वैर मान्य नाही. सकारात्मक पद्धतीनं तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे की स्थानिक भाषा शिक. आणि मी स्वतः करतो. हा एक व्यापक आपल्या आकलनाचा मुद्दा आहे. आपण इतकं मराठी भाषेविषयी बोलतोय पण आजही जरी बघितलं आपण तर सामान्य नागरिकांमध्ये जसं आपण आता भाजीवाल्याचं उदाहरण दिलं, टॅक्सीवाल्याचं उदाहरण दिलं, आपण स्वतःच आपली मराठी भाषा बोलत नाही असा एक अनुभव आहे. बाहेर गेलो तर आपसुकच आपण हिंदी भाषिकांना हिंदी भाषेतच बोलतो, आपण तिथे मराठी बोलायला जात नाही. तर हे कुठेतरी टाळण्यासाठी आणि सोबतच राजकारण्यांनी सुद्धा याकडे अधिक लक्ष देण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? हे बघा, माझ्या मते याचे 2 पातळींवरती किंवा 3 पातळ्यांवरती प्रयत्न व्हायला पाहिजेत. एक सांस्कृतिक क्षेत्रातले प्रयत्न आहेत. आपण प्रेक्षक, मराठी भाषिक चित्रपटगृहात जाऊन मराठी सिनेमा बघतो का? तर बघत नाही. कारण आपल्याला अत्यंत हिडीस पद्धतीने केलेले नाच, कमरेखालची संस्कृती हीच आपल्याला जोपासायची असेल तर आपल्याला फक्त हिंदी भाषेतूनच ती मिळेल अशातला भाग नाही. आपल्याला तीच संस्कृती आपल्या डोक्यावरती बसेल. तेव्हा काही प्रमाणामध्ये आपलं रंजनाच्या कल्पना थोड्याशा प्रगल्भ केल्या पाहिजेत. मराठी चित्रपटगृहात जाऊन पाहिले पाहिजेत. मराठी नाटकं पाहिली पाहिजेत. मराठी पुस्तकं विकत घेतली पाहिजेत. एक सांस्कृतिक क्षेत्रातली गोष्ट झाली. हे हिंसक पिसाट लोक मराठी चित्रपट कुठल्याही कारणासाठी बंद पाडण्याचे जे प्रयोग सध्या करतायत त्यांना रस्त्यावरती येऊन विरोध केला पाहिजे. अडवलं पाहिजे त्यांना की तुमची हुकुमशाही आणि हा पिसाटपणा चालणार नाही या महाराष्ट्रामध्ये. हा आता एक भाग झाला. मराठी माध्यमातून शिकलं पाहिजे, हा दुसरा भाग. आता इथे एक अडचण अशी होते की मराठी माध्यमातून मला शिकायचं आहे, पण मी ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत किंवा सरकारी शाळेत जातो तिथं गुरं बांधली किंवा मुलं बांधली तरी फरक नाही अशी शाळेची अवस्था सरकारने करून ठेवलेली आहे. मग त्या सरकारविरुद्ध लढावं लागेल आपल्याला. आणि इंग्रजी माध्यमाची पाटी लावून चकचकीत पुढची भिंत उभी करून मागे
10वी पास किंवा 12वी पास मुलं ही शिक्षक म्हणून जी उभी केलेली आहेत, त्या शाळा कुलूप लावून बंद कशा होतील अशा प्रकारच्या शाळा. हे सुद्धा आपल्याला सरकारला पाहावं लागेल, की तुम्ही किती शाळांना कुठे मान्यता देता आणि का देता. आदिवासी मुलांना चांगलं शिक्षण मिळावं ही अत्यंत योग्य गोष्ट आहे. त्यासाठी सरकारने वाटेल ते प्रयत्न करावेत. पण म्हणून त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये वर्षाला 60,000 फी देऊन पाठवायचं, हा काय उद्योग आहे हा? चांगल्या मराठी माध्यमाच्या शाळा एक तर त्या सक्षम झाल्या पाहिजे आणि तिथं आदिवासी असतील, गैर आदिवासी असतील, भांडवलदार असतील, सगळी एकाच वर्गात शिकली पाहिजेत मुलं. शाळा आहे, सोशलायझेशन आहे. आम्ही ज्या शाळेत शिकलो त्या शाळेमध्ये पुण्यातल्या प्रख्यात डॉक्टरांची मुलं होती. त्याच्यामध्ये रस्त्यावरती केळी विकणाऱ्या माणसाची मुलं होती. सगळे आम्ही एका वर्गात शिकत होतो. हे सोशलायझेशन, हे खऱ्या अर्थाने सोशलायझेशन आहे. ह्याच्यासाठी सरकारी शाळा, महानगरपालिका शाळा सक्षम केल्या पाहिजे, सरकारचं काम आहे. आणि तिसरा जो भाग आहे, की अशा ज्या म्हणजे आपली जी व्यवसायाची क्षेत्र आहेत, त्यामध्ये मराठीचा वापर, आता न्यायालयाचे निकाल हे मराठीतून आपण आग्रह धरला पाहिजे. मराठीमधून तिथं कामकाज चालेल, चालवलं पाहिजे, चाललं पाहिजे, ह्याच्यासाठी आग्रह केला पाहिजे. आणि अशा लोकांना निर्वैर पद्धतीनं त्यांना मराठी भाषेकडे ओढलं पाहिजे. असे 3 पातळ्यांवरती आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आणि अर्थातच त्यातला जो पहिला यांचा जो गोळीबाराची जी पहिली गोळी आहे, जी आता नरेंद्र जाधवांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ते झाडणार आहेत, ती म्हणजे हिंदीची सक्ती पहिलीपासून, ती पहिली परतावून लावून यांचे दात यांच्या घशात घातले पाहिजेत. नक्कीच. मराठी ही आमची मातृभाषा आहे. मराठी ही आमची ओळख आहे. मराठी ही आमची शक्ती आहे आणि मराठी हेच आमचं भविष्य आहे. आपण मराठी आणि महाराष्ट्र या दोन्हीही विषयांवरती साधारण 1 तास चर्चा केलेली आहे. आणि जो आम्ही सुरुवातीला प्रश्न विचारला, की हिंदी सक्ती केली जातीये, मग याच्यात बिघडतंय कुठे? तर याचा एक मूळ उद्देशच हा होता, की मराठी हे किती महत्वाचे हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. तर कृपया याचा अर्थ असा नाहीये की आम्ही हिंदी सक्तीचं समर्थन कुठेही करतोय. हिंदी ही भाषा आहे, ती आली पाहिजे, पण त्याची सक्ती नको, इतकाच हा तो विषय आहे. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या पॉडकास्टबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे? मराठी हा विषय आणि सोबतच पहिलीपासूनची हिंदी सक्ती याच्याबद्दलचं तुमचं नेमकं मत आम्हाला खाली पॉडकास्टमध्ये नक्कीच कळवा. सोबतच ही चर्चा तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट सुद्धा करा. आणि अजित सर, सॉरी, आपण नरेंद्र जाधवांबद्दल बोललो त्यामुळे नरेंद्र, एक वाक्य मी सांगतो तुमच्या ह्याच्यात, सक्ती विरोधात मराठी शक्ती, येस, ही आमची घोषणा आहे. नक्कीच. आणि त्यामुळे आपण इतकी छान चर्चा केलेली आहे आणि मला खात्री आहे की ही इतकी उपयोगाची चर्चा आहे, जी लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर साहजिकच आणि आपसूक त्यांच्यामध्ये बदल घडायला कुठेतरी सुरुवात होणार आहे. बाकी तुम्ही इतकी छान चर्चा केली त्याबद्दल महाराष्ट्र जागरणतर्फे तुमचं मनपूर्वक आभार. आणि धन्यवाद. आपण साधारण 1-1.25 तास आपण चर्चा केलेली आहे. खूप खूप आवडली. आभार तुमचे खूप खूप मनापासून. धन्यवाद. मलाही छान वाटलं. महाराष्ट्र जागरणच्या प्रेक्षकांना सुद्धा तुम्ही हा पॉडकास्ट इथंपर्यंत ऐकला याबद्दल तुमचे सुद्धा आभार. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमचं नेमकं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा. पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.